सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण बनवणार आहोत चितले स्टाईलमध्ये भाकरवडी. तिथे मी टोप गरम करण्यासाठी ठेवले. तिथे घेतलेलं मी धणे, बडीशेप आणि जिरा. मस्त भुजून घेऊ आता यांना. आणि तीळ छान भुजून घ्यायचा. मस्त एकदम वास सुटत नाही तेवढ्यापर्यंत भुजून घेऊ. चम्मच फिरवतच राहावा, नाही तर सर्व लागलं जाईल, खाली करपलं जाईल. अशा प्रकारे. त्यानंतर 1 चम्मच खसखस, मस्त भुजून घेता. खसखस पण लगेच शिजली जाते. बघू शकता तुम्ही, त्या कलर यायला लागलेला आहे मस्त आणि वास पण मस्त सुटले. ते एका ताटात काढून घेता. अशा प्रकारे ते गॅस करता स्लो. तर कोथिंबीरची पानच घेतली, नुसती ढेकं नाही घेतलं, नुसती पानच घ्यायची. मस्त भुजून जाऊ. पण गॅस फास्टच ठेवून भुजायचा आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे भुजून घ्यायची. अजिबात असे ढेकं वगैरे घ्यायचं नाही, नुसतीच पानच घ्यायची स्वच्छ धुवून. ते पण आता काढून घेऊ आपण. गॅस आता एकदम स्लो ठेवायचा. आणि खोबरा किसून घेतले, म्हणजे अर्धी वाटी खोबरा किसून घेतले. तो आता मस्त भुजून जाऊ. खोबरं लगेच भुजलं जातं, करपलं जातं, तर लक्ष ठेवून भुजा एकदम. मस्त कलर आलेला आहे इथे बघू शकता तुम्ही. धूळ धूळ झालेला आहे नुसता. काढून घेता आता मस्त. एकदम कुरकुरीत झाले. जे वस्तू आपण आता भुजून घेतल्या त्या मस्त थंड झाल्या, तर मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेता. एकदम भरटच ठेवायचं आहे, नाही एकदम भरट नाही जास्त, एकदम बारीक मीडियम मध्ये ठेवू. तुम्हाला दाखवता, बघू शकता इथे तुम्ही. एकदम नीन नाही केला मी, भरटच ठेवले. त्यात खोबरा टाकता. खोबरा टाकून आपल्याला जास्त फिरवायचं नाही, चालू बंद करूनच काढायचा लगेच. फक्त चालू बंद करूनच फिरवायचा. त्यांना आता मी टाकता चवीनुसार मीठ, मिरची पावडर टाकता 1.5 चम्मच. मिक्सरला फिरून घेतला, फक्त चालू बंद केला लगेच. बघू शकता इथं. अर्धी वाटी इथे शेव घेतलेली, आपली शेव बुंदीच्या बरोबर शेव भेटते ती शेव आहे. त्यान पण मी अर्धा चम्मच मिरची पावडर टाकली, मला जरा कमी वाटली म्हणून. तर जेमतेम 2 चम्मच मिरची पावडर घेतली मी. तर यान आता गुळ आणि चिंचेची चटणी टाकता 1 चम्मच. कारण की मसाला एकदम कोरडा आहे आणि चिंचेचा आणि गुळाचा फ्लेवर पण मस्त येईल त्यान, म्हणून. तुम्ही इथे बघू शकता आता मसाला असा बनला जातं. मसाला आता ऑलमोस्ट रेडी आहे. तर आता यान मी 1 वाटी शेव टाकतो. हिला अशीच हाताने चुरून घेता. हाताने चुरून घेवायची आणि मिक्स करायचे. मसाला 1 नंबर झाले. खाऊन बघितला मी थोडासा, मस्त झालेला आहे. अशा प्रकारे शेव मिक्स करून घेता. बघायला किती छान वाटतं ना मसाला, दिसायला छान आणि खायला पण मस्त एकदम. तर मसाला रेडी झाले तर बाजूला ठेवून देता. इथं मी मोठी वाटी मैद्याचे घेतलेला आहे आणि 2 चम्मच एवढा इथं घ्यायचा चण्याचा पीठ. ओवा घेता हातावर घासून, कारण की मैदा हेवी असतो म्हणून पचायला जरा बरा म्हणून मी ओवा टाकला. चवीनुसार मीठ,
आणि मस्त असा मळून घ्यायचा. चपातीच्या सारखा मळून नाही घ्यायचा पिठा का एकदम पातळ. आता आपण इथे याला जरा कडकच मळून घेत आहोत, कारण की आपण जो सारण बनवले तो त्यात शेव पण आहे आणि ते शेवेच्या मला फाटला नको जायला म्हणून कडक कडकच मळून घ्यायचा. बघू शकता किती कडक मळले ते. आणि आता थोडासा तेल टाकून अजून मळून घेता. तुम्ही बघू शकता इथं मी मळताव किती जोरान भार देऊन, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती कडक पीठ आहे. असं मळून ठेवून आता गोला तयार करून 10 मिनिटासाठी याला झाकण देऊन ठेवू. एकदम कडक कडकच मळून घेतले आणि त्यात ओव्याचा वास पण मस्त सुटलेला आहे. याला ते झाकण देऊन 10 मिनिटासाठी ठेवून दिला. 10 मिनिटानंतर पीठ फुगलेलं आहे, नॉर्मल सॉफ्ट झालेला आहे. बघू शकता इथं आता तुम्हाला दाखवतो मी. तरी मला याला एकदम कडकच आहे, म्हणजे जास्त पातळ केलाच नव्हता. असंच पीठ पाहिजे. याला मळून मळून घेतला. नाही मी केले आता 3 गोळे मोठे मोठे. यांच्या चांदण्या बनवून घ्यायच्या मस्त मोठ्या मोठ्या अशा. चांदण्या बनवून घेता. अशा 3 चांदण्या रेडी झाल्या. तो थोडासा कोरडा पीठ घेऊन आणि लाटून घेता मीडियम साईज मध्ये, ना जास्त जाड ना जास्त पातळ. पीठ घेऊन आता मी इथं लाटायला घेतले. मस्त गोल गोल जेवढी जमल तेवढी लाटा मीडियम साईज मध्ये अशा प्रकारे. मग दाखवते मी कशी साईज मध्ये मी लाटले. नाही जास्त जाड नाही जास्त पातळ. बघू शकता तुम्ही इथे एकदम मीडियम साईज आहे. तर आपण जो सारण बनवलेला भाकरवडीचा तो आपण टाकतोय आता यात. इथे मी 2 चम्मच एवढं सारण घेतले, 2-2.5 चम्मच. त्याला मस्त आता सर्व इथं पसरू. तर साईडच्या बॉर्डर आहेत तिथे एकदम जवळ नाही न्यायचा, मधोमध थोडासा. तर मला अजून कमी वाटलं म्हणून मी अजून टाकले. तर 2.5 चम्मच झाले परफेक्ट. बघू शकता साईडला मी एकदम पसरवलं नाही, जागा सोडले. असंच आता मस्त पसरून जाऊ सगळी इथं. एकदम एक लेवल मध्ये पसरून घ्यायचा. नंतर लाटण्याने हलके हाताने लाटण्याने असं दाबाचा. एकदम बाहेर नका देऊ, नाही तर सगळं सारण खाली चिपकला जाईल, पोळी फाटली जाईल. म्हणजे चपाती आपण जी लाटली ती फाटली जाईल एकदम जोरात केलं तर. आता अलगद हातात असं दाबून दाबून घ्यायचं आहे, कारण की त्यात हवा वगैरे नाही राहिली पाहिजे. आरामात आरामात असं दाबून घेतोय सगळे बाजूनी. बघू शकता अशा प्रकारे अलगद अलगद दाबून घ्यायचं आहे. घाई अजिबात करू नका, आरामात आरामात करून घ्या. सारण फोल्ड करताना थोडा तरी बाहेर निघणारच. तर इथं मी फोल्ड केला, पण तुम्हाला दाखवायला तर लोक मी तिथं थोडीशी चटणी लावली ते. आणि इथं मी असं फोल्ड करतो, एकदम असं रोल नाही करत का, थोडंसं हलक्या हाताने असं आपलीकडेच खेचायचं आहे, एकच साईडला, दोन्ही साईडला असंच खेचायचं नाही. आरामात आरामात असं दाबून दाबून लॉक करून घ्यायचा, म्हणजे सारण बाहेर न पडला जाणार आणि ज्यात काय ती हवा असेल ती पण बाहेर निघली जाईल. असं करून एक साईज मध्ये आपण त्याला आता रोलला करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे. तुम्हाला तर मी काही चुकीचं झालं तर तुम्हाला दाखवता. एवढा रोल केला ना मी इथे हाताला अशी चटणी घेऊन, गूळ आणि चिंचेची चटणी घेऊन असे लावलं इथे एकदम बंद होण्यासाठी. त्यासाठी मी कॅमेरा चालू करायलाच विसरलो. तुम्हाला मी परत करून दाखवला. असं रोल करून दाबून घ्यायचं, असा अलगद दाबून घ्यायचा. आता
परत सेम रोल मी बनवून घेतला. ते इथे 2 रोल रेडी झालेले आहेत. त्याचा मधोमध कापून घेता. वरून अलगद अगोदर कापायची, मग नंतर एकदम जोरात सुई दाबून घ्यायची. बघू शकता तुम्ही रोल किती मस्त झाले. 2 बोटांचा माप घेऊन मी इथे कापून घेता सगळ्या अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही मस्त अशी वडी झाले. सगळ्या मी आता अशाच कापून घेतल्या. त्या हातावर घ्यायची अशी आणि थोडीशी हलक्या हाताने थोडीशी अशी दाबून घ्यायची. बघू शकता तुम्ही मस्त. ते तुम्हाला जास्त मोठ्या वाटत असतील तर तुम्ही छोट्या साईजच्या पण करू शकता. ते इथे सगळ्या आता भाकरवड्या माझ्या अर्ध्या म्हणजे रेडी झाल्या. अर्ध्या अजून करायचे आहेत. ते तेल गरम करायसाठी ठेवले. तेल जास्त गरम नाही करायला, हलका जरा नॉर्मलच गरम करायचं आहे. असं टाकलं एकदमच वरती आला पाहिजे असं नाही, आरामात असं वरती यायला पाहिजे. आणि एकदम स्लो गॅसवर आरामात शिजवायच्या, काही घाई नाही करायची. जर तुम्ही फास्ट गॅसवर शिजवल्या तर त्या वरून शिजल्या जातील, आतमाशा कच्च्याच राहतील. तर ते इथं मी टाकतं 4-5 टाकून घेतल्या. तुम्ही जर भाकरवडी तेलात टाकली तर थोडं तरी सारण त्यातनं बाहेर निघणारच, एकदमच असं निघणार नाही असं नाही. ते एक साईडला मी तलताव पण आणि एक साईडला मी बनवतो पण. सर्व आता माझ्या बनवून झालेल्या आहेत. हे आलटी पलटी करून मी मस्त बारीक शेगडीवर शिजवून घेतल्या. जेमतेम 5-6 मिनटं असं मी आरामात शिजवून घेतल्या. मी अगोदर थोड्याशा टाकलेल्या, नंतर आपण जास्त टाकू शकतो कढईप्रमाणे. तर बघू शकता तुम्ही मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे. खाण्यासाठी पण मस्त एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाला. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच करा. लाईक करा, शेअर